पुढे मी मागे. उशीर झाला होता, 7:30 वाजले होते. 8 वाजताची बस पकडायची होती. काटा पुढे मी मागे असं चाललो होतो. 7:30 पावणे 8 म्हटलं चला आपण आता पळायला पाहिजे. मी पळायला सुरुवात केली, पळत होतो. 8:15 8:30 पावणे 9, पण म्हटलं इंडियन टाइम नाही का, वेळेवर काही कुठली गोष्ट होते का. पळत होतो. पावणे 9 9:15 झाले. एवढ्यात माझ्या मागून अजून एक जण पळत होता. मी पळून घामाघूम झालो होतो. तो मागचा येणारा मला विचारतो पळता पळता, ओ साहेब अहो का पळताय. मी त्याला म्हणालो अरे 8 वाजताची माझी बस होती, ती पकडायची म्हणून मी पळतोय. ओ साहेब 8 वाजताची बस होती, अहो मग कशाला पळताय, त्या बसचा मी ड्रायव्हर आहे. माझा मित्र मुंगी. दार बंद होतं, दारावरची कडी वाजवली. टाक 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 टाक. वहिनींचा आतून गोड आवाज आला, कोण आहे. हा एकदम एक्साइट झाला. मी मुंगी. अय्या मग कडी काय वाजवताय, फटीतून या की. हे असे आजकालचे लहान मुलं, असं सगळं आमचं चाललं होतं. एवढ्यात आमच्या कानावर एक खालून आवाज आला, राम बोलो हे राम, राम बोलो हे राम. एक प्रेत यात्रा चालली होती. आम्ही धावत आलो, बाल्कनीत आलो. बंड्या मी आलो. बंड्याने त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच असा भयानक प्रकार पाहिला होता. तो एकदम घाबरला आणि मला विचारतोय, हो काका ते काय चाललंय. मी म्हणले याला जर खरं सांगितलं, मेलेल्या माणसाची प्रेत यात्रा चालली, हा रात्री उठेल, घाबरेल, आई वडिलांना त्रास देईल, म्हणून त्याला म्हटलं देऊ ठोकून, याला काय कळतंय. म्हणलं अरे बंड्या ती न एका मोठ्या माणसाची ना पालखी चालली आहे, पालखी. काका तुम्ही पण मोठे ना. हो मी पण मोठा. काका तुमची कधी निघणार. संतोष चोरड्या प्रस्तुत हसवा हसवीचा कॉमेडी चॅनेल. आता कॉमेडी चॅनलला सुरुवात होते. सुरुवातीला बऱ्याचशा काही कॉमेडी जाहिराती या चॅनलवरून दिसत आहेत. वैतागले मी या केसांना. अगं मग डॉक्टर टकले यांचं तेल का लावत नाहीस. त्यामुळं केस तर भरपूर गळतातच, शिवाय टक्कलही छान पडते. आता याच चॅनलवरून सर्फिंग करता आपल्याला समोर एकदम दिसतंय स्पोर्ट्स चॅनल. आणि आपल्याकडे तुम्हाला माहिती असेल की भारतामध्ये सर्वाधिक प्रसिद्ध खेळ क्रिकेट आहे. अमीन सयानी सुप्रसिद्ध निवेदक येत आहेत कॉमेंटेटर बॉक्स मध्ये आणि प्रत्येक फिल्मी कलाकाराला बोलवत आहेत आपल्या स्टाईल मध्ये, आपल्या आवाजात. सुरुवातीला येत आहेत अमीन सयानी. जी हाँ बहनों भाइयों आ गई न हंसी. बहनों भाइयों ये हंसी है उन चमकदार दांतों की जो सिबा का टूथपेस्ट और सिबा का ब्रश इस्तेमाल करते हैं. तो तैयार हो जाइए क्रिकेट की कमेंट्री सुनने के लिए. तो बहनों भाइयों आ रहे हैं जॉनी वॉकर. वहां से बुजुर्ग कलाकार दादा मुनि अशोक कुमार. अरे बेवकूफ, माफ करना लोगों, इस बेवकूफ ने आपका जो कुछ भी कहा है उसे भूल जाइए और अगले जन्म में ऊपर मिलेंगे हम लोग. मैं तो अब जा रहा हूँ, लेकिन आ रहा है अनुपम. क्रिएट कमेंट्री. अभी मरवा देना चाह रहा है तो मुझे एक तो फिल्मों में एक्टिंग कर करके मेरे पूरे बाल झड़ गए. अब जो कुछ बचे वो भी चले जाएंगे. मैं कमेंट्री नहीं करूंगा. तो जाके देवानंद का पकड़. एक जमाने के चॉकलेट हीरो देव आनंद. बहुत है, क्या बात है. सौरभ गांगुली फील्डिंग लगा रहा है, क्या बात है. ठीक है मैं चलता हूँ क्योंकि मुझे और एक नई हीरोइन की विकेट लेनी है. ओहो चॉकलेट हीरो साहब चले गए हैं, कोई बात नहीं है. आ रहे हैं वहां से फिल्म शोले के सूरमा भोपाली कॉमेडियन जगदी. अशोक सराफ क्रिकेटची कॉमेंट्री करायची या विचारानंच घाबरत आहेत. लक्षाला उत्तर देत आहेत अशोक सराफ. क्रिकेटची कॉमेंट्री
क्रिकेटची कॉमेंट्री, क्रिकेटची कॉमेंट्री. आणि येत आहे ह भ प बाबा महाराज सातारकर. नाही का काय मोठी गंमत आहे. कुठली गंमत? अहो या चेंडू फळीच्या सामन्याचं धावतं समालोचन मी करायचं हीच मोठी गंमत आहे. यात सगळ्यात महत्वाचं 2 खेळाडू बरं का. एक आहे गोलंदाज, ज्याला इंग्रजीत काय म्हटलं जातं? अगदी बरोबर बघा. हा बॉलर आणि तो बॅट्समन, हा गोलंदाज आणि तो फलंदाज, दोघांत गंमत कोणाची? सांगतो. अध्यात्मात आत्मा आणि परमात्मा बरं का. आत्म्याचं जेव्हा परमात्म्यात मिलन होतं तेव्हा माणसाला मोक्ष मिळतो. आता हिथं आपण असं समजू की हा आत्मरूपी गोलंदाज जेव्हा त्याचा तो चेंडू समोरच्या फलंदाजारूपी परमात्माच्या डोक्यावर आदळतो तेव्हा त्याचा कपाळ मोक्ष होतो बरं का. त्याचा कपाळ मोक्ष होतो. मंडळी, आयुष्याचा सामना जर जिंकायचा असेल तर काय करायचं थोडक्यात सांगतो. आयुष्याचा सामना जर जिंकायचा असेल तर काय करा? चेंडू टाका. कुठला सांगतो. चेंडू टाका सद्गुणांचा, सदाचाराचा बरं का. धावा करा कोणाचा? सांगतो. धावा करा पांडुरंगाचा, विठ्ठलाचा. क्षेत्र रक्षण करा कोणाचं? या देशातील माता भगिनींचं. आणि सगळ्यात महत्वाचं काय? आउट करायचं, बाद करायचं कोणाला? सांगतो. आउट करायचं, बाद करायचं या देशातील भ्रष्टाचाराला, दहशतवादाला बरं का. आणि अशा रीतीने जर तुम्ही हा सामना जिंकला तर आयुष्याचा सामना तुम्ही नक्कीच जिंकाल, यात काही खात्री नाहीये.